नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. काही नाती असतात ना, ती अगदी गणिताच्या अवघड प्रश्नांसारखी असतात. ती सोडवावीच लागतात. आणि काही नाती असतात एखाद्या सुंदर चित्रासारखी, ज्यात डोकं नाही तर फक्त मन गुंतवायचं असतं आणि ते क्षण जगायचे असतात. आजची आपली ही गोष्ट अशाच एका नात्याची आहे, ज्यात गणित आणि चित्र दोन्ही होतं. तर ही गोष्ट आहे एका वहीच्या शेवटच्या पानावर जपून ठेवलेल्या एका चित्राची आणि त्या चित्रात रंग भरणाऱ्या एका निस्वार्थ, निरागस प्रेमाची. चला, गोष्ट सुरू करूया. ठिकाण आहे 7वी ब चा वर्ग. याच वर्गात दोन अशी जगं होती जी एकमेकांपासून खूप वेगळी होती. एकीकडे होती सई आणि दुसरीकडे होता आर्यन. जणू काही एकाच नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू. सई म्हणजे वर्गातली सगळ्यात हुशार मुलगी, पहिल्या बाकावर बसणारी, एकदम शिस्तबद्ध. तिचं जग म्हणजे गणित, सूत्र आणि आकडे. आणि तिच्यापासून थोड्या अंतरावर खिडकीजवळ बसणारा आर्यन, ज्याचं लक्ष वर्गात कमी आणि बाहेरच्या आकाशात जास्त असायचं. त्याची दुनिया होती रंगांची, रेषांची आणि चित्रांची. गंमत म्हणजे त्याच्या गणिताच्या वहीचं शेवटचं पान आकड्यांनी नाही तर सईच्या चोरून काढलेल्या चित्रांनी भरलेलं होतं. त्यांच्यात ना शब्दांची देवाणघेवाण तशी कधी झालीच नाही. त्यांचं जे काही बोलणं होतं ते फक्त नजरेतून व्हायचं. एका बाकावरून दुसऱ्या बाकापर्यंत पोहोचणारी एक नजर, ज्यात हजारो शब्दांपेक्षा जास्त भावना दडलेल्या असायच्या. त्यांचे काही क्षण तर असे होते जे आयुष्यभरासाठी आठवणीत राहणारे होते. पीटीच्या तासाला सईने फक्त एकदा मागे वळून पाहावं आणि हसावं म्हणून आर्यन मुद्दाम अडखळायचा. आणि एकदा वर्गात अचानक लाईट गेल्यावर अंधारात त्याने पुढे केलेल्या पेन्सिलचा तो हलकासा स्पर्श, तो क्षण आर्यनच्या मनात कायमचा कोरला गेला होता. पण म्हणतात ना, प्रत्येक कथेमध्ये एक वळण येतच. त्यांच्याही आयुष्यात ते आलं. 7वीच्या परीक्षेचा तो शेवटचा दिवस. तो दिवस फक्त परीक्षेचाच शेवट नव्हता, तर त्या न बोललेल्या नात्याचा एक अनपेक्षित शेवट ठरणार होता. सईला शाळा सोडावी लागणार होती. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिचं कुटुंब कायमचं गावी परत जाणार होतं. ही बातमी जेव्हा आर्यनला कळली तेव्हा जणू काय त्याच्या त्या रंगीबेरंगी दुनियेतले सगळे रंगच उडून गेले. शेवटच्या दिवशी सगळे एकमेकांच्या शर्टवर आठवण म्हणून लिहित होते. आर्यनने सईच्या शर्टवर लिहिलं, गप्र. सईने विचारलं, याचा अर्थ काय? तो म्हणाला, गणित प्रोफेसर, तू खूप शिक आणि मोठी हो. पण त्याच्या मनात तर वेगळेच शब्द होते, गुप्त प्रेम, जे तो कधीच बोलू शकला नाही. सई जेव्हा शाळेच्या गेटमधून बाहेर पडत होती तेव्हा आर्यन धावत तिच्याकडे गेला. तिच्या हातात एक पाकीट ठेवलं आणि म्हणाला, हे घरी गेल्याशिवाय उघडू नकोस, प्लीज. त्याच्या आवाजात एक वेगळीच आर्जव होती. ते पाकीट म्हणजे फक्त एक कागद नव्हतं, ते एका मोठ्या त्यागाचं प्रतीक होतं. एका लहान मुलाने दुसऱ्याच्या स्वप्नांसाठी उचललेलं एक निस्वार्थ पाऊल होतं. सईचं प्रोफेसर बनण्याचं स्वप्न, तिचं शिक्षण थांबू नये म्हणून आर्यनने एक असा निर्णय घेतला होता जो त्याच्या वयापेक्षा खरंच खूप मोठा होता. त्या पाकिटात होते तब्बल 500 रुपये. आता आपल्याला ही रक्कम कदाचित खूप मोठी वाटणार नाही, पण विचार करा, त्या काळात 7वीतल्या एका मुलासाठी ही किती मोठी गोष्ट असेल. त्याने सायकलच्या टायरसाठी साठवलेले त्याचे सगळे पैसे होते ते. आणि त्या पैशांसोबत एक छोटी चिठ्ठी होती. त्यावर लिहिलं होतं, हे पैसे माझ्या सायकलच्या टायरसाठी नाहीत, तर तुझ्या स्वप्नांच्या गाडीच्या टायरसाठी आहेत. तू फक्त पुढे शिकत राहा आणि खूप मोठी हो. आणि मग तब्बल 15 वर्ष उलटून गेली. काळ पुढे सरकला. 2 समांतर रेषांप्रमाणे आपापल्या रस्त्यावर चालणारी ती दोघं 15 वर्षांनी पुन्हा एकदा समोरासमोर येणार होती. 7वीतलं ते न बोललेलं वचन आणि 15 वर्षानंतरची ही अनपेक्षित भेट, या मधल्या काळात दोघांच्याही आयुष्यात खूप काही बदललं होतं. शाळेच्या स्नेहसंमेलनात ते भेटले. आर्यन आता एक नावाजलेला चित्रकार होता आणि सई त्याच्या अपेक्षेप्रमाणेच एक प्रोफेसर झाली होती. पण इतक्या वर्षांचा अबोला त्यांच्यामध्ये एका भिंतीसारखा उभा होता. बोलता बोलता सईने आपल्या पर्समधून तेच जुनं पाकीट काढलं. ती म्हणाली की ते 500 रुपये तिच्यासाठी किती महत्वाचे होते. पण त्या 500 रुपयांमागचं खरं रहस्य, ते तर अजून उलगडायचंच होतं. सईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती म्हणाली, आर्यन, त्या पाकिटात फक्त पैसे नव्हते रे, त्यात अजून असं काहीतरी होतं जे त्या पैशांपेक्षाही खूप जास्त मौल्यवान होतं. आणि तिने त्या पाकिटातून एक जुनी, पिवळी पडलेली पावती बाहेर काढली. ती सायकल विकल्याची पावती होती. आर्यनने फक्त साठवलेले पैसे दिले नव्हते,
त्याने सईच्या शिक्षणासाठी आपली सगळ्यात लाडकी, जीवापाड जपलेली सायकल विकली होती. आणि तिचीच पावती, ती चुकून त्या पाकिटात राहिली होती. आणि सगळ्यात महत्वाचं, सई म्हणाली, माझ्या वडिलांनी ते पैसे पाहून मला शिकायला पाठवलं नाही. तर त्या पाकिटातली ती पावती पाहून त्यांचा निर्णय बदलला. ते म्हणाले, जर एक परका मुलगा माझ्या मुलीच्या स्वप्नासाठी एवढा मोठा त्याग करू शकतो, तर मी तिचा बाप असून मागे कसा हटू? हे सत्य ऐकून आर्यन स्तब्ध झाला. त्याला स्वतःलाच माहीत नव्हतं की त्याच्या एका छोट्या कृतीने केवढा मोठा बदल घडवला होता. पण कथेचा शेवट अजून बाकी होता. सईने सांगितलं की ती आता एकटी आहे, एक विधवा, आणि तिला 8 वर्षांचा एक मुलगा आहे, चिन्मय. हे ऐकल्यावर दोघांमध्ये पुन्हा एकदा एक न दिसणारी दरी निर्माण झाली. पण तेवढ्यातच तिचा मुलगा, चिन्मय, पुढे आला. त्याने आर्यनचा हात धरला आणि इतक्या सहजपणे म्हणाला, अंकल, आईने तिच्या गणिताच्या वहीचं शेवटचं पान तुमच्यासाठीच कोरं ठेवलं होतं. आजपासून मी तिला तुमच्या हवाली करतोय. एका लहान मुलाचं ते एक वाक्य आणि 15 वर्षांपासूनचं ते अपुरं नातं पूर्ण झालं. अखेर ते अवघड गणित सुटलं होतं आणि त्या शेवटच्या पानावरचं चित्र आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालं होतं. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.